काय सांगणार दादा, आज बैठक करण्यात आली आहे अजित पवार दादांच्या निमित्त कार्यक्रमाची देखील आहे, काय नेमकं? दुर्भाग्याची गोष्ट आहे आमच्या दृष्टिकोनातून की सालाबादाप्रमाणे दरवर्षी आम्ही दादांचा वाढदिवस 22 जुलैला मोठ्या आनंदाने आत्तापर्यंत त्या ठिकाणी पार पाडत होतो किंवा वेगवेगळे उपक्रम राबवत होतो. पण आज जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं दुःखाची, राज्यामध्ये दुःखाची गोष्ट आहे की 22 तारखेला आम्हाला आता ती जयंतीमध्ये साजरा करावा लागतो आहे. आणि जयंतीनिमित्त आज सगळ्या संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना, तालुका अध्यक्षांना, प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि 22 तारखेला 10:10 आम्ही दादांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जे काही आम्ही पुढचे 7 दिवस उपक्रम वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये जे राबवणार आहेत किंवा त्या ठिकाणी आयोजित करणार आहे, त्याची सुरुवात 10:10 दादांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करणार. दोघं राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. नाही, हे संकेत मला सूत्रांकडनं सातत्याने ऐकायला मिळतात आणि याच्यावरती अनेक वेळा खुलासा झालेला आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे. तर हा निर्णय काही कार्यकर्ता घेणार नाही आहे, हा निर्णय पवार कुटुंबांना घ्यायचा आहे. कारण राज्यातले जे काही कार्यकर्ते, सर्वसाधारण कार्यकर्ते, ते सर्वसामान्य कार्यकर्ते हे पवार कुटुंबावर प्रेम करतात. त्यामुळे पवार कुटुंब जो निर्णय घेतील, आमच्या दृष्टिकोनातून सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पवार साहेबांची भेट घेतलेली. शिंदे साहेबांची जी भेट झाली ती अचानक झालेली आहे. शेवटी पवार साहेबही त्यांच्याकडे का गेले अशा अनेक शंका आहेत. पवार साहेबांनी त्यांच्याकडे जाण्याचं कारण काय, कशामुळे गेले, आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचले का, किंवा त्यांना एन डी एला समर्थन द्यायचं आहे का, या सगळ्या शंका आहेत आणि या शंकांमुळे कदाचित ते गेलेही असतील. पण याच्यामध्ये आज एन डी एमध्ये जर का सहभागी पवार साहेबांना व्हायचं असेल तर, मला माहिती नाही असेल किंवा तो निर्णय त्यांचा आहे, जाणाऱ्यांनी ठरवावं आणि घेणाऱ्यांनी ठरवावं. जर का एन डी एमध्ये पवार साहेबांना जायचं असेल तर एन डी एमध्ये सुद्धा पहिल्यांदा वरिष्ठ नेतृत्व जे असेल, केंद्रीय नेतृत्व जे असेल, ते सगळे जे केंद्रातले असलेले घटक पक्ष जे असतील त्या घटक पक्षांना त्याच्यामध्ये आधी विचारावं लागेल, चर्चा करावी लागेल आणि मग नंतर त्यांची एंट्री होईल. पण मला जे काही समजतं, जे 2016पासून 17मध्ये पवार साहेबांबरोबर एन डी एमध्ये जाण्यास समर्थन, 14ला पहिल्यांदा समर्थन दिलं, त्याच्यानंतर काय झालं, 17ला चर्चा झाली, त्याच्यानंतर काय झालं, 19ला दादांनी आम्ही एकत्र शपथ घेतली, त्यावेळी चर्चा झाली, त्यावेळी त्याच्यानंतर पवार साहेबांची भूमिका काय होती. एन डी एमध्ये सगळे घटक पक्ष जे असतील कदाचित त्याच्यावर विचार करत असतील, म्हणून समर्थन घेणाऱ्याला ते माहिती असेल आणि देणाऱ्यालाही त्यात निर्णय असेल. कारण आमच्यासारख्यांना जो येत असेल त्याचं स्वागत असणार. सध्या चर्चा चाललेली एकनाथराव खडसे जे आहे हे साधारण 2 सप्टेंबरला जे आहे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. आता एकनाथ खडसे साहेब भाजपमध्ये प्रवेश करतायत ह्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून, गेल्या 4-5 वर्षापासून कदाचित ह्या चर्चा मी वारंवार ऐकतो आहे. पण खडसे साहेबांच्या बाबतीमध्ये एक मला थोडंसं हे वाटतं आहे की ज्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्यांनी केला त्यावेळेला मात्र त्यांच्याकडनं ह्या अपेक्षा होत्या की त्यांनी जे बोलून दाखवलेलं होतं किंवा त्यांनी त्यांचं मत जे मांडलेलं होतं ते हे होतं की भारतीय जनता पार्टीने, त्यांनी 45 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करूनसुद्धा त्यांच्यावर अन्याय केला होता आणि हे सगळं डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचं सरकार आम्हाला उधळून लावायचं आहे आणि हटवायचं आहे, अशी त्यांची एक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर त्यावेळी तत्कालीन अजितदादा असतील, पवारसाहेब असतील, यांच्याजवळ ते बोलून दाखवली आणि पक्ष नेतृत्वाने सुद्धा तेच डोळ्यासमोर ठेवून त्यांना विधान परिषदेवरती आमदार म्हणून किंवा विधायक म्हणून त्यांना त्या ठिकाणी घेतलं आणि त्यांच्याकडनं ह्या अपेक्षा होत्या ते संपूर्ण भारतीय जनता पार्टीला फोडून काढतील, अशा टाईपचं त्यांनी त्यावेळी तत्कालीन पवार साहेबांना आणि अजितदादांना आश्वासन दिलं होतं किंवा त्या टाईपचं मत मांडलेलं होतं. पण जसं त्यांना विधान परिषदेमध्ये संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, त्यावर ते काहीच बोलले नाही. मला असं वाटतं की ते पद मिळवण्यापुरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले होते
आणि आत्ता पुढे भविष्यामध्ये जे गुलाबराव पाटील साहेबांनी सांगितलं, भविष्यामध्ये आपल्या पुढच्या पिढ्यांची काही लाईन लावून घ्यायची असेल म्हणून कदाचित ते भारतीय जनता पार्टीमध्ये परत जाऊ शकतात. म्हणजे त्यांच्या कन्यांची लाईन लावायची असं म्हणायचं आहे का? नाही, त्यांच्या कन्याची ते आता नातवंडांपर्यंत लाईन लावून घ्यायची आहे असं माझं मत आहे. ज्यावेळेस त्यांची कोणती पक्ष नव्हतं, ज्यावेळेस राष्ट्रवादीने त्यांना मदत केली, मात्र आता राष्ट्रवादी सोडून ते भाजपकडे झाले. नाही, त्यांना तसं भारतीय जनता पार्टीने बाजूला टाकल्यासारखंच केलं होतं. त्यांचं कुठेच त्यांचं स्थान ठेवलेलं नव्हतं. अशा वेळी त्यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हात दिली, साथ दिली, म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व मागच्या 4-5 वर्षापासून आपल्याला बघायला मिळतं. पण जर का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी उभी राहिली नसती, अजितदादा जर का त्यांच्या पाठीशी उभे राहिले नसते, तर ते कदाचित आमदार झाले नसते. आणि आमदार झाले नसते तर मात्र त्यांचं राजकीय अस्तित्व हे त्याच काळात संपलेलं असतं. पण आता ते सगळं विसरून आता नवीन दिशा जर का पुढे जर का ठरवत असतील तर ते आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. ते त्यांची नेहमीची सवय आहे. जिल्ह्यासहित महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे का, प्रमुख करून उत्तर महाराष्ट्रात? नाही, हा सगळा उपक्रम जो आहे ते संपूर्ण राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये राबवला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.